नहीं डालता तब तक ये किमांश अपने सर पर नहीं पहनूंगा। दिल्लीचा हा बादशाह तसा शांत आणि संयमी माणूस, पहिल्यांदाच अशी चिडचिड होतीये. चिडचिड कसली? या वयात हे असलं वागणं निव्वळ पोरकटपणा आहे. त्याचा हा पोरकटपणा हजारो जीव घेऊ शकतो कविराज. यावेळी त्याची लाडकी दिल्ली सोडून काश्मीर नाही, तर आपण त्याचं जाळलेलं बऱ्हाणपूर बघायला येतोय. तो म्हातारं कपटी आहे. हे बुराणपूर फक्त निमित्त आहे, त्याला स्वराज्यात घुसायचंयच काही करून. महाराज असताना जमलं नाही, मग आता घेताय शपथा. त्याने काय शपथ घेऊन मुकुट फेकलाय ते महत्वाचं नाहीये. आता फेकलाच आहे तर तो पुन्हा त्याच्या डोक्यावर कसा नाही जाणार याची काळजी आपण घेऊ. आखिर दिल्ली छोड़कर मुझे आना ही पड़ा, सिवा की जमीन पर. दिल्लीहून इथे येणं ही त्याची मर्जी, पण इथून कुठं? का इथंच ही आपली इथंच, ते भी कायमचाच. बस बहुत हो गई ये छोटी छोटी लड़ाइयां. अब जंग का ऐलान कर दो. ऐसी जंग जो इन मराठों ने जिंदगी में कभी देखी नहीं होगी. हसन अली, शहाबुद्दीन, शाहीजादा मुअज्जम, गरळ ओकणारे हे 3 भुजंग औरंगजेब स्वराज्यावर सोडणार. शहाबुद्दीन खान 40,000 की फौज लेके रामसेस किले पर हमला बोल दो. तो हसन अली तुमच्या रामशेजला येणार. तुम्ही 500, तो 5,000. तरी आत घुसायची हिम्मत करणार नाही तो. लेकिन याद रहे, किले के अंदर मत घुसना. तो बाहेर धमधमे उभे करणार आणि त्यावर तोफा चढवणार. किले के बाहर बड़े बड़े दमदमों पर तोपे चढ़ा देना. एकदा का तिथं तोफा चढल्या तर तुमचा रामशेज गेला म्हणून समजा.